या विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया। मुंबईतल्या ठाकरेंच्या सेनेच्या आमदार खासदारांची आज शिवसेना भवनमध्ये दुपारी बैठक। मुंबईतील विविध प्रश्नांवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा। वक्फ कायद्याबाबत उद्या भाजपची कार्यशाळा। भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार। गरवारे क्लब इथं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। भाजपतल्या नव्या पक्षप्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे नाराजी व्यक्त। पत्र देऊन न खदखद व्यक्त केली। नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या प्रवेशावर अप्रत्यक्षपणे विरोध। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसचं उद्या आंदोलन। मुंबई काँग्रेसच्या वतीनं वांद्रे कलेक्टर ऑफिसला 2 वाजता आंदोलन होणार। वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार। आपल्या दृष्टीनं वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला। आशिष शेलारांचं राज ठाकरेंच्या मैत्रीबाबत विधान। तर शेलार इथून पुढे राजकीय बोलणार असतील तर आम्ही देखील राजकीय बोलू, वैयक्तिक बोलात तर वैयक्तिक बोलू। मनसे नेते संदीप देशपांडेंचा पलटवार। सकारात्मकता ठेवा असा उद्धव ठाकरेंचा संदेश। राऊतांची माहिती। राज ठाकरेंनी मत व्यक्त केल्यावर इतरांना बोलायची गरज नाही। संजय राऊतांचा संदीप देशपांडेंना टोला। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर कुणी काहीही बोलू द्या, भूतकाळात वळायचं नाही असं आमचं ठरलंय। संजय राऊतांचं वक्तव्य। हात मिळवणी करताना भूतकाळात कशाला बघायचं, महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करायचं दोन्ही नेत्यांचं ठरलंय, राऊतांचं विधान। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं। सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल। मोदी, शहा, फडणवीस यांनी राजकारणात विष पेरण्याचंच काम केलंय, सामनातून टीका। राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार, या बातमीनं खळबळ माजली। सामनातून राज उद्धव यांच्या एकत्र येण्यावर भाष्य। भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षानं राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरेंच्या सेनेवर हल्ले केले, सामनातून टीका। ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची नीती ही वापरा आणि फेकून द्या अशी। योगेश कदमांची ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया। स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात, कदमांचा घणाघात। धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे बॅनर झळकले। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर। महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची मागणी। 2 शून्य एकत्र येतात तेव्हा कोणतीच संख्या तयार होत नाही, तर फक्त आणि फक्त शून्य तयार होतं। दोन्हीही तोट्याचे पक्ष। शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला। सोलापुरातील माढ्यामध्ये सावंत बंधूंचा वाद पुन्हा चव्हाट्यावर। संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याकडून शिंदेंच्या उपस्थितीत कार्यक्रम। कार्यक्रमातून माजी मंत्री तानाजी सावंतांच्या नावाला खात्री। नंदुरबारमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांची मित्रपक्षांसोबत युती करणार नसल्याची घोषणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीत बिघाडीचे संकेत। मित्रपक्षांवर विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप। मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात हिंदी भाषेसंदर्भात भाजपची बॅनरबाजी। ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, बॅनरवर आशय। राज ठाकरेंच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर बॅनर झळकले। भाजपनं जबाबदारीनं वागायला हवं, बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का? संदीप देशपांडेंचा भाजपच्या बॅनरबाजीवर सवाल। चर्चा करा, बॅनरबाजी करून काय होणार? संदीप देशपांडेंचं वक्तव्य। हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध। भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही। नव्या धोरणानुसार 3 भाषा अनिवार्य असल्यानं हिंदी भाषेची निवड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। हिंदी भाषा लादल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा, फडणवीसांची प्रतिक्रिया। हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेल्या मराठी हिंदी वाद निरर्थक, माजी मंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी आणि हिंदीची सांगड घालण्याचा प्रयत्न, केसरकरांचं वक्तव्य। मराठी हिंदी भाषेच्या वादात आता संस्कृतची उडी। हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी। काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारींची मागणी। पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात सरकारची आक्रमक भूमिका। प्रत्येक अहवालानुसार सरकारची वेगवेगळी कारवाई। डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुऱ्हाड। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना आज नोटीस पाठवणार। डॉक्टर घैसास यांना पुन्हा पोलीस चौकशीसाठी बोलावणार।
डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडफोडीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयात आज सुनावणी. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाणार. आज रणजित कासलेची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा या प्रकरणात सुनावणी होईल. कासलेच्या वकिलाकडून जामीन अर्ज दाखल केला जाणार. नाशिकच्या काठेगल्लीतील सातपीर दर्गा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. दर्ग्याचं पाडकाम केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. बुलढाण्यामध्ये नखगळती झालेल्या 70 रुग्णांची केंद्र सरकारकडून दखल. माझाच्या बातमीनंतर आकस्मिक चिकित्सा राहत पथक नियुक्त. डॉक्टर तंजीम दिकीड यांच्या नेतृत्वातील पथक दौरा करणार. पुण्यात जीबीएसचा उद्रेक पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे. एनआयबीच्या प्राथमिक निष्कर्षातून धक्कादायक माहिती समोर. खडकवासला धरण परिसरात कुक्कुटपालन आणि कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने तपासले. वीज बिल वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष. सगळ्या ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी तब्बल 98,000 कोटींवर. निवडणुकीच्या काळात सरकारकडून मोफतच्या घोषणा, मात्र वसुलीकडे दुर्लक्ष. देशातील पहिला आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत. केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं निर्णय. 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांची गैरसोय. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार. उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची घोषणा. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार. आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी. मुलुंडच्या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार.